घेणार आहोत. ते काल आपण जो काही सिलेबस पाहिला पहा, म्हणजे एक ओळख बघितली की मानसशास्त्रामध्ये आपल्याला कुठले कुठले घटक, कुठले कुठले लेसन येणार आहेत, याविषयी आपण काल पाहिलं होतं तिथं. एक तोंड ओळख केली होती की काय असणार आहे तुम्हाला, म्हणजे क्वेश्चन कशा प्रकारचे, त्याचे लेसन कोणते आहेत, हं? याच्या संदर्भात आपण काल माहिती बघितली. तर एक 2 मिनिटाचं थोडंसं सांगते तुम्हाला की काल आपण काय काय बघितलं, म्हणजे जे काही नवीन आले असतील त्यांना पण लक्षात येईल पहा. तर अध्यापनाचे मानसशास्त्र पाहिलं आपण आणि त्याच्यामध्ये स्वरूप चर्चा म्हणजे सिलेबस काय आहे थोडक्यात ते सांगत आहे. अध्यापनाचं मानसशास्त्र आहे पहा. त्याच्यानंतर सेकंड लेसन अध्ययन, प्रक्रिया, स्वरूप आणि उपपत्ती. हं. हा दुसरा लेसन आहे. त्याच्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत पहा. नेक्स्ट आहे अध्ययनाचे संक्रमण. हं. त्यानंतर अध्ययन व बालकाचा विकास, अध्यापन प्रक्रिया आणि अध्यापकाचे व्यक्तिमत्व. तर या संदर्भात आपण सेशन घेणार आहोत. हा सिलेबस आहे. त्याच्यानुसार डिटेल आपण इथे स्टडी करणार आहोत पहा. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा मानसशास्त्र म्हणजे काय? हं? हे थोडक्यात आपण पाहणार आहोत, की मानसशास्त्राचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय आहे, हं? या संदर्भात आपण माहिती घेऊया पहा. आता कसं आहे, की मानवी जीवनाचा विकास आहे ना, तर तो सतत चाललेला आहे. हं. मानवी जीवन आहे आणि जो काही व्यक्ती आहे, तर त्याचा विकास हा सातत्यपूर्ण चाललेला असतो आणि त्याच्यामध्ये शिक्षण हे सगळ्यात महत्त्वपूर्ण एक साधन आहे आणि शिक्षणामुळं काय होतं, की जे आपण अध्ययन करतो, हं, तर त्याला गतिमान करण्याचं काम हे आपल्याला शिक्षण करत असतं. आता अध्ययन हे फक्त शिक्षणातूनच होतं असं काही नाही. हं. आपण म्हणजे जन्मल्यापासून ते मरेपर्यंत हा आपला अभ्यास चालूच असतो. आपण शिकतच असतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीने अनुभवाद्वारे असेल किंवा दैनंदिन जीवन जगताना हं, जे अनुभव आपल्याला येतात त्याच्यानुसार काय असतो आपण शिकत असतो. ठीक आहे. म्हणजे असं नाही की फक्त गतिमान करण्यासाठी हं, शिक्षण म्हणजे जे काही अध्ययन आपण करीत असतो पहा. आता अध्ययन करणे ही कशी आहे आपल्याला एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि सहज देखील आहे. मग त्याच्यासाठी आता अध्ययन करण्यासाठी आपल्याला शाळेत जायलाच पाहिजे असं नाही. हं. तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण शिकत असतो. काही ना काही नवीन स्वरूपामध्ये आपण शिकत असतो पहा. ठीक आहे. आता मानसशास्त्राचं स्वरूप आपण आणि व्याप्ती पाहणार आहोत पहा. मानसशास्त्राची स्वरूप स्वरूप आणि व्याप्ती बघणार आहोत पहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, की हा जो मानसशास्त्र हा इथे दिसतोय तुम्हाला. मानस आणि शास्त्र या 2 शब्दापासून बनलेलं आहे मानसशास्त्र. ठीक आहे. मानस शास्त्र. कुठल्या शब्दापासून बनलेला आहे? मानस आणि शास्त्र. या 2 शब्दापासून आपला मानसशास्त्र शब्द तयार झालेला आहे पहा. आता मानस म्हणजे काय? पहिल्यांदा. ठीक आहे. तर मानस म्हणजे मन. हं? मानस म्हणजेच काय? मन. आणि शास्त्र म्हणजे काय? एखाद्या पद्धतशीर केलेला अभ्यास. एखाद्या विषयाचा एखाद्या विषयाचा अभ्यास. ठीक आहे. पद्धतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजेच काय? शास्त्र. मग आता पहिल्यांदा जी काही व्याख्या प्रचलित होती बघा मानसशास्त्रामध्ये, की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही व्याख्या प्रचलित होती. म्हणजे जेव्हा सुरुवात झाली मानसशास्त्र या विषयामध्ये, तर तेव्हा काय झालं, की मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र होय. ठीक आहे. पण आता मन कसं आहे, की मन कुठे आहे? या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले, की आपल्याला मन दाखवता येतं का? आपल्या शरीरामध्ये एक ठराविक विशिष्ट जागा आहे का? मन कुठे आहे? तर त्यामुळं काय झालं आहे, की अ, ही जी व्याख्या आहे थोडीशी
मागे पडलेली आपल्याला दिसून येते पहा. हं? आता त्याच्यानंतर जे होतं पहा, तर 21वे जे काही शतक आहे, 21व्या शतकात खऱ्या अर्थाने मानसशास्त्राला सुरुवात झाली बघा. आता हे जे काळ होता किंवा हे जे शतक होतं, तर ते अरिस्टॉटलच्या काळापासून सुरुवात झालेलं आहे. म्हणजेच इसवी सन पूर्व 384 ते 322, म्हणजे हा जो कालखंड होता, तर तो कुठला आहे की अरिस्टॉटल अरिस्टॉटल हं? या काळापासून सुरुवात झाली पहा. आता याला काय म्हणतात, तर मानसशास्त्राचा जनक देखील म्हणतात पहा अरिस्टॉटलला. म्हणजे हा क्वेश्चन फार महत्वाचा आहे पहा. मानस शास्त्राचा जनक जनक अरिस्टॉटल हा आहे. म्हणजे त्यांनी काय केलं की एक ग्रंथ लिहिला त्यांनी, तर तो आहे डी ॲनिमा नावाचा ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की आत्म्यासंदर्भात विचार मांडले. हं? आणि मग तेव्हापासून काय झालं की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या प्रचलित झाली बघा. हं? तर हे लक्षात ठेवा तुम्ही की 21व्या शतकामध्ये सुरुवात झाली मानसशास्त्राला. हा, आता याच्यामध्ये अरिस्टॉटलनी दी ॲनिमा ठीक आहे, डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आत्मेविषयीचे विचार मांडले बघा. आणि तेव्हापासूनच मानसशास्त्राचा आत्म्याविषयीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी सुरुवात झाली पहा. त्याच्यानंतर काय झालं पहा की ग्रीक काळामध्ये आणखीन एक तत्ववेत्ता होऊन गेला, तर तो आहे प्लेटो नावाचा. तर त्यांनी देखील सुद्धा काय केलं आहे, रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे पहा. आता अरिस्टॉटलने जसा डी ॲनिमा लिहिला, तसेच त्याचप्रमाणे प्लेटो यांनी देखील काय लिहिलेलं आहे पहा, रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आता याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, व्यक्तभिन्नतेविषयी विचार मांडलेले आहेत. आता प्रत्येक व्यक्ती जो आहे, तर तो कसा आहे, प्रत्येक मग ते जुळे असतील, जे ट्विन्स असतील किंवा आपण असू, तर तो कसे आहे, प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांपासून भिन्न आहे, वेगळा आहे. हं? मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं पहा, की रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नतेविषयी त्यांनी विचार मांडले आहेत पहा. म्हणजेच थोडक्यात सांगायचं आपल्याला झालं तर ग्रीक काळापासून मानसशास्त्राचा जो काही अभ्यास आहे तो सुरुवात झाली अभ्यास करण्यासाठी. पहा, हे लक्षात आलं असेल तुम्हाला की मानसशास्त्राची सुरुवात कुठून झाली आहे. मानसशास्त्र, मानस आणि शास्त्र, मानस म्हणजे मन आणि शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास. ठीक आहे. आणि परत सगळ्यात महत्वाचं आहे पहा, 21व्या शतकामध्ये सुरू झाले आणि अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा म्हणून एक ग्रंथ लिहिला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी आत्म्याविषयी विचार मांडले आहेत. म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या प्रचलित झाली बघा. हे लक्षात आलं असेल तुम्हाला. आता याच्यानंतर आपण पाहूया की आता जे तुम्हाला सांगितलं पहा मी प्लेटो विषयी. ठीक आहे. प्लेटो यांनी देखील एक ग्रंथ लिहिला आहे पहा. तर तो कुठला ग्रंथ आहे, रिपब्लिक नावाचा ग्रंथ आहे पहा. रिपब्लिक, ठीक आहे, नावाचा ग्रंथ दिला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे पहा, व्यक्ती भिन्नतेविषयी विचार मांडले आहेत. ठीक आहे. म्हणजे आता प्लेटोनी कुठला ग्रंथ लिहिला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोणते विचार म्हणजे कशा स्वरूपाचे विचार मांडले आहेत असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे सांगितलं आहे की पहिल्यांदा अरिस्टॉटल आणि त्याच्यानंतर प्लेटो यांनी कुठला ग्रंथ लिहिलाय पहा, रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्तिभिन्नतेविषयी माहिती सांगितलेली आहे पहा. ठीक आहे. आता यानंतर आता सायकोलॉजी. ठीक आहे. तर मानसशास्त्र यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सायकोलॉजी असे म्हणतात. ठीक आहे. हे बघ, PSYCHO
सायकोलॉजी. आता हा जो सायकोलॉजी शब्द आहे पहा, हं? तर ह्या दोन ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. ठीक आहे. तर कुठला आहे? पहिल्यांदा काय पहा, सायको, हं? आणि त्याच्यानंतर लोगस. ठीक आहे. या दोन शब्दापासून कुठला बनलेला आहे? सायकोलॉजी हा शब्द पहा बनलेला आपल्याला दिसून येतो. आता याचा अर्थ काय आहे? हं? सायको म्हणजेच आत्मा. ठीक आहे. आणि लोगस ये म्हणजेच काय? विचार. म्हणजेच आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. सायन्स ऑफ सोल असं देखील इंग्लिशमध्ये आपल्याला त्याची डेफिनेशन सांगता येईल पहा. हं? मग आता मनाप्रमाणेच झालंय की जेव्हा आपण पाहिलं की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही पण व्याख्या प्रचलित होती पहा. हं? तर त्याच्यानंतर मग मन आणि आत्मा हे कसं आहे की मन दाखवता येते का किंवा ठराविक ठिकाणी आहे असं सांगता येतं का आपल्याला? हा तर त्याची उत्तरे आपल्याला देता येत नाही. म्हणजेच काय की आत्मा म्हणजे काय, तो कुठे राहतो, त्याचं स्वरूप कसं आहे, तो दिसायला कसा आहे, हा तर या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकत नाही. म्हणून काय केलं पहा, आत्म्यानंतर मन हा विचार म्हणजे मन थोडस जवळीक वाटलं मानसशास्त्रज्ञांना. ठीक आहे. तर मन देखील आपण विचार करतो पहा की माझ्या मनामध्ये हे चाललेलं आहे. हा माझं आपण विचार करतो मनामध्ये. म्हणजे मन ही संकल्पना थोडीशी जवळ वाटली त्यांना. मग मनाचं देखील असंच आहे पहा की मन म्हणजे काय, ते कुठे आहे ते पण सांगता येत नाही. हं? म्हणजेच आत्म्यासारखंच आपल्याला मनाचं देखील सांगता येतं पहा. परंतु त्याची एक व्याख्या प्रचलित झाली पहा की मनात काय की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. हं? आता हे आत्म्याचा झाला पहा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. हं? म्हणजेच मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय, मानसशास्त्र. मन देखील असंच आहे आत्म्याप्रमाणेच. त्याची पण आपण निश्चित जागा अशी सांगू शकत नाही. हं? कुठे आहे? परंतु ते थोडंसं जवळ वाटलं. म्हणून मनाची व्याख्या सायकोलॉजीची व्याख्या काय केली? मानसशास्त्राची मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही देखील प्रचलित झाली. सायन्स ऑफ माइंड ही जी व्याख्या आहे, तर ती कोणी केली पहा? तर मॅकडुगल. मॅकडुगल नावाचा थोडेसे अवघड आहेत पहा मानसशास्त्रज्ञ. पण एकदा लक्षात आलं तर इझी होऊन जाईल. मॅकडुगल नावाचा मानसशास्त्र आहे. आणि त्यांनी काय केलं पहा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी थोडस बदल केलेला आहे परत. म्हणजे त्यांनी आधी मांडली मनाचा अभ्यास करणारे शास्त्र मानसशास्त्र, परत त्यांनी थोडीशी त्याच्यामध्ये काय केली, सुधारणा केली. आणि मग एक प्रचलित व्याख्या झाली की मनाचा मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. अशी व्याख्या मॅकडुगलने केली पहा. हं? लक्षात आलं असेल तुम्हाला पहिल्यापासून की मानसशास्त्राच्या ज्या काही व्याख्या झालेल्या आहेत. पहिल्यांदा अरिस्टॉटलने सांगितलं आहे की आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र, आणि ग्रंथ कोणता लिहिलाय त्यांनी, दी ॲनिमा. यापासून या ग्रंथामध्ये त्यांनी मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या. दुसरी कोणती केली पहा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. परंतु आणि याच्यामध्ये परत एक सुधारणा त्यांनी केली मॅकडुगल, ही मॅकडुगलचीच व्याख्या आहे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. आणि त्याच्यानंतर थोडीशी त्यांनी सुधारणा केली आहे, कारण मन हे कुठे आहे लक्षात येत नाही. मग मनाचा अनुभव मिश्रित म्हणजेच काय की आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतो हं? आणि वर्णन करतो, तर त्याच्या संदर्भात शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी त्यांनी व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते पहा. आता त्याच्यानंतर
बघा की पुढे शरीर आणि पदार्थ विज्ञानमध्ये प्रगती झाली, संशोधन झाले आणि त्याच्यामध्ये मानसशास्त्राच्या विकासाला ही जी काही प्रगती आहे तर ती पोषक ठरलेली दिसून येते. म्हणजेच काय झालं यामध्ये की मानसशास्त्राचा विकास झाला. हं? आता यामध्ये विकासामध्ये आपल्याला असं सांगता येते पहा की प्रायोगिक पद्धतीचा म्हणजे प्रयोग करण्यासाठी मानसशास्त्रामध्ये जे काही प्रयोग असतात हं, ते करायला सुरुवात झाली बघा. आता 1879 मध्ये हं, हे पण महत्वाचं आहे, आपण बघूया. 1879 मध्ये इसवी सन 1879 यामध्ये पहा जर्मनी येथील हं, जर्मनी येथे लिप्झिग नावाची पहिली प्रयोगशाळा स्थापन झाली. लिप्झिग हा हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे पहा की 1879 मध्ये कुठे जर्मनीमध्ये लिप्झिग इथे प्रयोगशाळा निर्माण केली. आता ही प्रयोगशाळा कोणी निर्माण केली पहा तर विल्यम वुंट नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. तर त्यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ठीक आहे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा त्यांनी स्थापन केली. हं? कुठे पहा लिप्झिग मध्ये आणि विल्यम वुडने ही स्थापन केलेली आहे बघा. आणि त्याच्यामध्ये मग काय झालं तर बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही एक नवीन व्याख्या आली बघा. हं? की आतापर्यंत ज्या काही व्याख्या होत्या आणि प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये बदल होत गेला. काही जणांनी विरोध केले, काही मानसशास्त्रज्ञांनी हं? की एखादी व्याख्या मांडल्यानंतर कुठे आहेत म्हणजे आता आत्मा त्याने सांगितलं तर आत्म्याची विशिष्ट जागा काय, मग ती मागे पडली. मग मन जवळ वाटू लागली हा ती पण थोडीशी मागे पडली. आणि त्याच्यानंतर मग एक व्याख्या प्रचलित झाली बघा. तर बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र बोधावस्थेचा बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर ही व्याख्या प्रचलित झाली म्हणजेच मानसशास्त्र. ठीक आहे. तर आता बोधावस्था म्हणजे काय हे पहिल्यांदा जाणून घेऊ पहा. बोधावस्था म्हणजे त्याला म्हणजे जी तुमच्या जाणीवेची आहे, जी तुम्हाला कळते, लक्षात येते, तर ती असते बोधावस्था. हो ना? जाणीवेची अवस्था असं त्याला आपण म्हणू. म्हणजे कॉन्शियसनेस ठीक आहे. एक कॉन्शियस आणि अनकॉन्शियस असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये कॉन्शियस म्हणजेच बोधावस्था. तर बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे किंवा बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही देखील व्याख्या प्रचलित झाली पहा. त्याच्यानंतर पहा ही व्याख्या परत काय झाली की अपुरी वाटायला लागली. मग काही जणांनी काय केले याच्यामध्ये आक्षेप घेतले. हं? आणि मग मानवी वर्तनाच्या मुळाशी अभूत प्रेरणा असतात. हं? काय असतं पहा की म्हणजे कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड हे दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असतात. ठीक आहे. कॉन्शियसनेस आणि अनकॉन्शियसनेस एक उदाहरणाद्वारे तुम्हाला मी सांगते पहा. आता एखादी हिमनग आहे ठीक आहे. हिमनग कसा असतो पहा. आता याच्यामध्ये ही हिमनदी आहे हा आणि याच्यामध्ये हा हिमनग आहे आणि याच्यामध्ये बराचसा भाग जो काही खाली असतो आणि खूप थोडासा भाग हा वर असतो. म्हणजे मनाचं देखील असंच आहे की ही आहे ती बोधावस्था आहे. ठीक आहे. बोधावस्था आणि ही आहे अबोधावस्था. ठीक आहे. बोधावस्था ही म्हणजे फार थोडी आपल्याला माहिती असते आणि खूप काही
जो भाग असतो की जो आपल्याला माहिती नसतो, हं? तर तो आहे अनकॉन्शियस माइंड त्याला म्हणू किंवा अबोधावस्था त्याला आपण म्हणूया. मग फक्त बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही जेव्हा व्याख्या केली, तर काही मानसशास्त्रज्ञ काय केलं, त्यांच्यावर विरोध केला, आक्षेप घेतले, की फक्त या बोधावस्थेचाच अभ्यास करणारं शास्त्र असं नाही, तर यामध्ये अबोधावस्था देखील तेवढीच महत्वाची आहे. ठीक आहे. म्हणजे अबोध मन म्हणजे काही गोष्टी आहेत तर आपल्याला देखील माहिती नसतात, लक्षात नसतात. पण ते मनामध्ये आपल्या माइंडमध्ये असतात. कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड असं म्हणतात पहा. आणि मग पुढे जी काही प्रचलित व्याख्या झाली बघा, की तुम्हाला सांगते, की मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. म्हणजे आता ही बोध अवस्था झाली. आता पाहूयात आपण. आता काय बघायचं आपल्याला, की जी काही सुधारित आहे, तर ती व्याख्या आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय पहा, मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र. शास्त्र ही व्याख्या प्रचलित झाली. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलं पहा, की बोधमन पण आलं आणि अबोधमन ह्या दोन्ही गोष्टी आल्या. त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी व्याख्या ही प्रचलित झाली पहा. आता हे जे काय अबोध मन, तर ते फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे पहा. हं? फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञांनी अबोध मन या संदर्भात सांगितले. ह्याचं आपण डिटेल पुढे पाहणार आहोत. हं? त्याच्यानंतर पहा, अमेरिकेतील मानसशास्त्र आहे पहा, वॅटसन नावाचा मानसशास्त्र आहे. ठीक आहे. आणि वॅटसननी परत एक नवीन व्याख्या केली आहे पहा, की त्यांनी याला विरोध केला आहे. ही जी व्याख्या केलेली आहे पहा, यांना काय केलेलं आहे? विरोध केला आहे आणि त्यांनी एक नवीन व्याख्या केली आहे पहा, मानवी वर्तनाचे शास्त्र. हं? मानवी वर्तनाचे शास्त्र. ते शास्त्र. ते मानसशास्त्र. ठीक आहे. ही व्याख्या झाली. म्हणजे काय पहा, की वर्तन म्हणजे काय थोडक्यात बिहेवियर इन इंग्लिश म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे काही आपण चांगल्या, वाईट जे काही कृती करतो किंवा वागतो, जे काही आपलं बिहेवियर असतं आणि त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच काय मानसशास्त्र. हं? चांगलं असेल, वाईट असेल, योग्य असेल, अयोग्य असेल, जे वर्तन आपल्याकडून घडून येतं, तर त्याच्या संदर्भात अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. आता हे वर्तन आपण काय करू शकतो, बघू शकतो. आता एखादा मुलगा आहे, तो चोरी करतोय म्हणजे त्याचं वर्तन आपल्याला चोरायचं आहे किंवा एखादा व्यक्ती आहे तर तो खूप हुशार आहे, खूप अभ्यास करतो. म्हणजे थोडक्यात त्याचं जे काही वर्तन आहे त्यावरून आपण ठरवू शकतो. हं? तर मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या वॅटसन यांनी केलेली आहे पहा. आता हे आपण का घेतोय माहिती का, की याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकतात, की ही व्याख्या, ही डेफिनेशन आहे, ती कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली. त्याच्यासाठी थोडंसं डिटेलमध्ये घेतोय आपण. हां? म्हणजे आता आत्म्याविषयी विचार कोणी मांडले? डॅश डॅश यांनी मांडले. मग तुम्हाला लक्षात सांगता येईल, की अरिस्टॉटलने मांडले. त्याच्यानंतर मनासंदर्भात असेल, ही व्याख्या कोणी मांडली? हां? आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर बोधावस्था म्हणजे बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही कोणी मांडली? ही जे काही मानसशास्त्र होते तर त्याच्याविषयी तुम्हाला म्हणजे क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यामुळे थोडं डिटेल आपण ह्याच्यामध्ये घेतोय आणि तुमच्या पण लक्षात येईल. हो ना, एकंदरीत. पुढे आपण बघूया पहा, वॉटसन झाल्यानंतर, की मन नावाचा मानसशास्त्र होता पहा आणि त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे आणि ती पुढं प्रचलित झाली आहे. कुठली आहे पहा, मार्गन किंग
मार्गन, किंग आणि रॉबिन्सन. ठीक आहे. आणि रॉबिन्सन यांनी एक काय केली आहे, एक व्याख्या सांगितली आहे पहा. म्हणजे थोडासा बदल केला आहे त्यांनी, वर्तनासंदर्भातच सांगितले आहे पण थोडासा बदल केलेला आहे. मग त्यांनी काय केलं याच्यामध्ये, की मानवीच वर्तन घेतलेलं आहे ना, पण मानवासोबत इतर देखील सजीव प्राणी आहेत, हा, त्यांचा देखील समावेश या व्याख्येमध्ये केलेला आहे पहा. म्हणून त्यांची व्याख्या अशी आहे की मानव आणि मानवेतर प्राण्यांचा, ठीक आहे, मानवेतर प्राण्यांचा प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. ठीक आहे. तर ही व्याख्या कोणी केलेली आहे पहा, मार्गन, किंग आणि रॉबिन्सन. हे मानसशास्त्रज्ञ आहेत पहा. ठीक आहे. तर यांनी मानव आणि मानवेतर प्राणी, म्हणजे मानव सोडून दुसरे प्राणी, तर त्यांचं वर्तन कसं घडतं, तर यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी त्यांनी व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की वुडवर्थ यांनी एक वर्तनाचं सूत्र सांगितलेलं आहे. बघा, प्रत्येक जण काय केलेलं आहे, आपल्या आपल्यानुसार मानसशास्त्र म्हणजे काय याच्याविषयी प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी डेफिनेशन केलेली आपल्याला दिसून येते. आता वुडवर्थ आहेत, ठीक आहे, वुडवर्थ नावाचा मानसशास्त्र होऊन गेला. तर त्यांनी एक सूत्र सांगितलेलं आहे पहा, वर्तना संदर्भात सूत्र आहे. ठीक आहे. तर कुठलं आहे ते सूत्र आपण बघूया, की बी म्हणजे काय, बिहेवियर. ठीक आहे. एस ओ आणि आर. आता याच्यामध्ये काय आहे पहा, की बी म्हणजे काय, बिहेवियर. ठीक आहे. एस म्हणजे काय, स्टिम्युलस, त्यालाच उद्दीपक असं म्हणू आपण. ठीक आहे इथे. आणि त्याच्यानंतर नंतर ओ म्हणजे काय, बी बी एस ओ आर, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. ठीक आहे. तर या संदर्भात बी बरोबर एस ओ आर हे वर्तनाचे सूत्र जे काय आहे, हे वुडवर्थ नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहे. मराठीमध्ये बघूया आपण, वर्तन बरोबर उद्दीपक. ठीक आहे. म्हणजे वर्तन कसं घडतंय, त्याच्यानंतर जीव आणि प्रतिक्रिया. म्हणजे उद्दीपकाला बघून जी काही प्रतिक्रिया दिली जाते आणि त्याच्यानुसार काय घडत असतं, आपलं वर्तन घडत असतं. हा, असं कोणी सांगितलं आहे, वुडवर्थ नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे पहा. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आल्यात कन्सेप्ट सगळ्या. थोडस तुम्ही जर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय दिला तर लक्षात येईल काय. हम्म त्याच्यानंतर आपण पुढे जायला हरकत नाही. ठीक आहे. तर आता आपण स्वरूप आणि व्याप्ती संदर्भात बघितलंय, डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे पहा. तर यानंतर आपण मानसशास्त्राच्या काही शाखा पाहणार आहोत. ठीक आहे. आता शाखा कुठल्या आहेत तर ते आपण बघूया. तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला. बघा आता, मानसशास्त्राच्या शाखा. शाखा कुठल्या आहेत पहा. तर फर्स्ट आहे की शरीरशास्त्रीय मानसशास्त्र. ठीक आहे. शरीरशास्त्रीय
मानसशास्त्र. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय अभ्यास केला जातो? ठीक आहे. मानसशास्त्राच्या शाखा म्हणजे प्रत्येकामध्ये त्या त्या विषयाचे काय आहे की अभ्यास केला जातो. आता शरीरशास्त्रीय मानसशास्त्रामध्ये काय अभ्यास केला जातो पहा. तर याच्यामध्ये जे काही आपले मेंदू आहे पहा, मज्जारज्जू आहे, याच्या संदर्भात त्यांचे कार्य कसं चालतं, त्याच्या संदर्भात आहे पहा की भावना कशा तयार होतात, म्हणजे इमोशन्स वगैरे असतील, हा, संवेदना, स्मृती कशा तयार होतात, म्हणजे स्मृती म्हणा, स्मरण, विस्मरण, तर हे कशा पद्धतीने होतं, तर या संदर्भात जे मानसशास्त्र मानसशास्त्र अभ्यास करतं ते कुठलं आहे? शरीरशास्त्रीय मानसशास्त्र. म्हणजे विविध अंगाचा अभ्यास केला जातो. हं? म्हणजेच व्यक्तीच्या वर्तनाचा आणि मनस्थितीवर शारीरिक अवस्थांचा जो काही परिणाम होतो, तर त्या संदर्भात शरीरशास्त्रीय मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो पहा. त्याचप्रमाणे काय होतं माहिती का, की विविध प्रकारचे स्त्राव, म्हणजे आपली बॉडीमध्ये काय असतात, ग्रंथी असतात. हा, पेनक्रियाज असेल किंवा अनेक प्रकारच्या ग्रंथी असतात, हायपोथॅलॅमस वगैरे, ह्या ज्या काही असतात, तर त्या काय होतात की त्यांच्यामधून स्त्राव स्रवले जात असतात, हं? पाझरले जात असतात, आणि त्यांचा आपल्या बॉडीवर किंवा शरीरावर काय परिणाम होतो, हं? त्याच्यामुळे काही डोपामिन वगैरे सारखे अनेक स्त्राव स्रवले जातात पहा. हं? तर त्याचा शरीरावर किंवा आपल्या मनावर, आपल्या भावनांवर काय परिणाम होतो, तर याचा संपूर्ण अभ्यास कशामध्ये केला जातो पहा, की शरीरशास्त्रीय मानसशास्त्र याच्यामध्ये आपल्याला केला जातो पहा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरी जी शाखा आहे, ठीक आहे, तर ती आहे तुलनात्मक मानसशास्त्र. तुलनात्मक मानसशास्त्र. आता याच्यामध्ये काय आहे पहा, तुलना म्हणजे काय, कंपॅरेटिव्ह स्टडी, ज्याला आपण म्हणू तुलनात्मक मानसशास्त्र. आता याच्यामध्ये की कोणत्याही दोन व्यक्ती आहेत, की प्रत्येक व्यक्ती ही सारखी असते का? नसते. खूप फरक असतो. म्हणजे जुळी देखील तुम्ही मुलं मुली घेतली तर त्याच्यामध्ये देखील फरक असलेला आपल्याला लक्षात येत असतो पहा. हं? तर याचा तुलनात्मक मानसशास्त्रामध्ये काय अजून काय अभ्यास केला जातो पहा. म्हणजे बालक असतील किंवा प्रौढ असतील, त्यांचं वर्तन कसं आहे, सामान्य आहे, विकृत आहे, हं? यांचा जो काही तुलनात्मक अभ्यास, तर या मानसशास्त्रामध्ये केला जातो. कंपॅरेटिव्ह स्टडी याला असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे पहा सामाजिक मानसशास्त्र. तिसरा जो पॉइंट आहे, सामाजिक मानसशास्त्र. आता कसं आहे की शाखा कशामुळे दिलेल्या असतात त्याच्यामध्ये, की प्रत्येक विषयाचा डिटेल अभ्यास करण्यासाठी. कारण मानसशास्त्र खूप वास्ट आहे, त्याचा विस्तृत आहे अभ्यासक्रम, आणि एकाच याच्यामध्ये नाही होणार, तर त्याच्यामुळे त्यांनी काय पाडलेले आहेत, काही विभाग पाडलेले आहेत, शाखा पडलेल्या आहेत त्याच्यामुळे. आता एखादा डॉक्टर आहे, तर तो डॉक्टर कशाचा असतो, कानाचा वेगळाच असतो, हं? किंवा हार्ट स्पेशलिस्ट असतो, डोक्याचे वेगळेच असतात असतात की नाही, म्हणजे प्रत्येक पार्टचा डॉक्टर असल्यासारखा असतो. तर त्याचप्रमाणे मानसशास्त्रामध्ये देखील काय केलेलं आहे, की वेगवेगळ्या शाखा पाडलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये मग त्यांचा डिटेल स्वरूपाचा अभ्यासक्रम, म्हणजे अभ्यास दिलेला आहे. तर सामाजिक मानसशास्त्र याच्यामध्ये काय आहे पहा, सोशल सायकोलॉजी याला म्हणलं जातं इंग्लिशमध्ये. तर माणूस कसा आहे, तर समाजशील प्राणी आहे. म्हणजे पहा जेव्हापासून म्हणजे मानवाची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच तो समूहाने राहतो. तो कधीच एकटा राहत नाही. घरामध्ये असेल किंवा समाजामध्ये वावरताना, तो समूहामध्ये राहत असतो. म्हणजे तो कसा आहे, एक समाजशील प्राणी असल्यासारखा आहे. आणि मग त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे त्याच्या भोवतालची असणारी सामाजिक असेल किंवा सांस्कृतिक जी काही चौकट आहे ती विचारात घेतली जाते पहा. म्हणजे जीवनमूल्य असतील, संस्कार असतील, हं, सामाजिक संदर्भ असेल, तर याचा सगळ्यांचा अभ्यास काय कशामध्ये केला जातो पहा, या सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच पर्यावरण, म्हणजे सामाजिक घटकाचा व्यक्तीवर काय काय परिणाम होतो,
तर या संदर्भात सामाजिक मानसशास्त्रामध्ये अभ्यास केलेला असतो पहा. त्याच्यानंतर आहे पहा व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र. व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र. आता याच्यामध्ये काय पहा, की व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणूया, की प्रत्येक व्यक्ती ही काय असते, वेगळी असते आणि त्याला जबाबदार घटक कोणते असतात, अनुवंश आणि परिस्थिती किंवा परिवेश. त्याला जो काही परिवेश लाभलेला आहे, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काय होते, की व्यक्ती भिन्नता आढळून येते पहा. आणि त्याचा जर अभ्यास जी करते, तर ती व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र करत असते पहा. त्याच्यानंतर बाल मानसशास्त्र आपण पाहूया. ठीक आहे. बाल एवढा बघूया. बाल मानसशास्त्र. आता बाल मानसशास्त्र म्हणजे काय? आता तुम्हाला लक्षात आलं असेल, ह्याच्यावरूनच लक्षाला आलं असेल, की बालमानसशास्त्र म्हणजे संदर्भात अभ्यास केला जातो. म्हणजे त्यांची वाढ कशी होते, विकास कसा होतो, विकासाच्या अवस्था कोणत्या आहेत, हं? आणि वाढ आणि विकास होताना त्यांच्यामध्ये काय काय बदल होतात, हं? तर त्या कुठल्या अवस्था आहेत आणि त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो. तर यांचा जो काही अभ्यास आहे, तर तो बालमानसशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच काय आहे, की भावनिक असेल, क्रियात्मक असतील, हं? किंवा बौद्धिक असेल, कसा विकास होतो. तर हे बालमानसशास्त्रामध्ये याचा असतो पहा. ठीक आहे. आणखीन एक लास्ट बघूया आज आणि त्याच्यानंतर आपण स्टॉप करूया. उरलेले जे काही शाखा आहेत ते आपल्याला नेक्स्ट सेशन मध्ये बघता येईल पहा. त्याच्यानंतर जी काही महत्वाची आहे औद्योगिक मानसशास्त्र. ठीक आहे. औद्योगिक मानसशास्त्र. आता औद्योगिक मानसशास्त्र म्हणजे काय? उद्योगासंदर्भात आहे. ठीक आहे ना? हं? आता याच्यामध्ये काय आहे, की एखादा व्यापार आहे किंवा उद्योग आहे. हां? आता यांच्यामध्ये जेव्हा काम केलं जातं म्हणजे जो काही कामगार वर्ग असतो किंवा जे काही वर्कर लोकं असतात, तर त्याच्या संदर्भात देखील काही टेस्ट पण दिलेल्या असतात पहा या अ, औद्योगिक मानसशास्त्रामध्ये, हं? किंवा प्रोडक्शन निघण्यासाठी त्या ह्यांना कसं ट्रेंड केलं जाईल, हं? तिथे जे काही कामगार वर्ग काम करतात म्हणजे 8 तासाचं, 12 तासाचं जे काही वेळापत्रक आहे, नियोजन आहे, तर त्या संपूर्ण जो काही अभ्यास आहे, तर तो औद्योगिक मानसशास्त्रामध्ये केला जातो पहा. ठीक आहे. तर आज आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. थोडंसं एक मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. लक्षात येईल, की आपण काय-काय बघितलेलं आहे आज. ठीक आहे? ओके. तर एकच मिनिट हां. हां, तर पहा, की आपण शाखांचा अभ्यास केलेला आहे. पण त्याआधी पहा, की मनोविज्ञानाच्या व्याख्या किंवा मानसशास्त्राच्या व्याख्या आपण कुठल्या केलेल्या आहेत पहा. हं. तर आत्म्याचे शास्त्र एक इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते या गोष्टी, की आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही अरिस्टॉटल यांनी व्याख्या केलेली आहे पहा. त्याच्यानंतर मनाचे अनुभवमिश्रित व वर्णनात्मक शास्त्र ही मॅक्ड्युगलची व्याख्या आहे. त्याच्यानंतर विल्यम वुंटनी जी व्याख्या केलेली आहे पहा, चेतनेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणतात किंवा बोधावस्था. चेतना म्हणजेच काय? बोधावस्था. चे शास्त्र म्हणजे मानसशास्त्रच होय. त्याच्यानंतर वॉटसन हे जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनी मानवी वर्तनाचा अभ्यास केलेला आहे. हं. म्हणून मग त्यांची ते डेफिनेशन कोणती सांगितलेली आहे, की मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, मानव आणि मानवेतर प्राणी यांचा अभ्यास करणारं शास्त्र. मॉर्गन किंग आणि रॉबिन्सन या शास्त्रज्ञांनी ही
व्याख्या केलेली आहे. आणि हा जो काही म्हणजे तुम्हाला यावरून काही क्वेश्चन येऊ शकतात, की कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे आत्म्यासंदर्भात असतील किंवा मनाची असेल, ते तुम्ही देऊ शकतात किंवा जोड्या लावा मध्ये पण ह्या गोष्टी येऊ शकतात. ठीक आहे. परत त्यांनी ग्रंथ कोणता लिहिलेला आहे, हं? याच्यामध्ये पण सांगता येईल तुम्हाला, की अरिस्टॉटल आहे तर त्याने दी आणि मा हा ग्रंथ लिहिलेला आहे पहा. हं? तसेच प्लेटो यांनी कुठला आहे, रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. हं? आणि हे तुम्हाला लक्षात आल्या गोष्टी तर इझी जाईल. परत सायकोलॉजी हा शब्द कुठून आला आहे. हं? सायको आणि लोगस या दोन शब्दापासून, म्हणजे एक थोडस एक रिकॉल करत आहे तुम्हाला, की आपण काय काय पाहिलं, हं? आणि कशा स्वरूपात क्वेश्चन हे आपल्याला विचारू शकतात एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर सायको आणि लोगस या दोन शब्दापासून सायकोलॉजी तयार झालेला आहे. आत्माचा अभ्यास करणार शास्त्र हे मानसशास्त्र वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर वुडवर्ड यांनी एक सूत्र सांगितलेलं आहे पहा. कुठलं? तर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया, म्हणजे पी बरोबर एस डॅश ओ डॅश आर. हे सूत्र देखील सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण शाखा वेगवेगळ्या बघितल्या पहा. कोणत्या शाखा? शरीरशास्त्रीय मानसशास्त्र, तुलनात्मक मानसशास्त्र, सामाजिक, व्यक्ती व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र. या संदर्भात आपण या शाखांचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे पहा. ठीक आहे. आज आपण इथे स्टॉप करूया. राम सर. हा आहे मी, आणि पीडीएफ आपल्या सर्वांच्या ग्रुपवर मी फडके प्रकाशनची पाठवलेली आहे. टेस्ट सिरीजच्या हम्म. ग्रुपच्या मुलांना ती मिळालेली आहे. आणि मॅडमचे नोट्स पण मॅडम स्वतः पाठवणार आहेत, कारण की दोन्ही ग्रुपला मॅडम सध्या ऍडमिन आहे. ग्रुप 3 मध्ये सध्या ऍडमिशन चालू असल्यामुळं तिथं नोट्स आत्ताच नका घाई करू. उद्याचा दिवस आणि एक ऍडमिशन साठी द्या. ग्रुप 3च्या मुलांना ज्यांचं ऍडमिशन राहिलंय टेस्ट सिरीजच्या याला, त्यांनी ऍडमिशन ऍज फास्ट ऍज घ्या. फीस वाढायच्या अगोदर घ्या. 499 एवढ्या फीस मध्ये सध्या चालू आहे. तर तुमचा प्रवेश निश्चित करा. तुम्हाला पण अभ्यास सकाळपासून चालू. कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता, पण आजचा वेळ झालाय म्हणून आज आपण थांबूया. बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांची माईक मी चालू करून देतो 1 मिनिटासाठी. बाय. माईक बाय चालू शुभरात्री होऊ सर. सर, बाय गुड नाईट बाय मॅडम. सर. सर. बाय बाय सर. बाय. गुड शुभरात्री नाईट सर. सर. गुड नाईट थँक्यू. मॅडम. छान शिकवलंय मॅडमनी सर, खूप छान समजलं. बाय सर. गुड नाईट छान सर. मार्गदर्शन गुड झालं नाईट सर. मॅडम. छान शिकवलं मॅडम. थँक्यू. मॅडमने अतिशय शांत आणि एकदम समजून सांगितलं. डीएड मध्ये असलेले दिवस आठवले. वा वा वा, खरंच मला पण मी सुद्धा थँक्यू. अतिशय लक्षपूर्वक सगळं ऐकत होतो. आणि मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना आणि सर्वांनाच ते आवडतं. मानसशास्त्राला तुमचा तर होईल मन ना ओळखून तेव्हा नाही शिकवणारे का, शिक्षक हा. मजेत. तुमचा हा करून होईल तेव्हा नाही का याचा हॉटस्पॉट बंद करा आणि नेटी बंद करू. खरंच आपणच मला मॅडमनी मानसशास्त्र असं शिकवलंय सर, की त्यांचं स्वतःच मानसशास्त्र परफेक्ट आहे बघा. खरंय सगळं खरंय. पद्धती आहे. हो. आपणच करतो चला, मॅम. खरंच मला शास्त्र शिक्षकापेक्षा थांबूयात. असावं. थँक्यू. एंड थँक्यू करूयात सर. मीटिंग. एंड मीटिंग करू. एंड मीटिंग फॉर ऑल.